नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 24 नोव्हेंबरचे अपडेट आहे. काय अपडेट आहे तर पाहू शकता बघा, बहिणींनी जिंकवलं 25,200 रुपये आता सर्वांना देण्यात येणार आहेत. पाहू शकता बघा, बहिणींनी आता लाडक्या बहिणींनी ह्या ठिकाणी जिंकवलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असेल किंवा महायुती असेल, यांना लाडकी बहिणींनी ह्या ठिकाणी जिंकवलेलं आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर भरघोस मतांनी ह्या ठिकाणी विजय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय महायुतीचा. त्यामुळे बहिणींनी जिंकवलं म्हणून 25,200 रुपये आता ह्या ठिकाणी लाडक्या बहिणींना सर्वांना देण्यात येणार आहे. त्या संदर्भाची महत्त्वाची आणि दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच पुढचा हप्ता जो आहे तो देखील तुम्हाला लवकरच वाटप होणार आहे. त्याची देखील महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्या अगोदर सर्वांना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटे आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. तर बघा, सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे. तर नेहमीप्रमाणे संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण पुराव्याच्या सहितच या ठिकाणी पाहूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकता बघा, महाराष्ट्र इलेक्शन रिझल्ट 2024, लाडक्या बहिणींनी निकाल फिरवला, महायुतीला दिला आशीर्वाद. तर बघा, महायुतीला ह्या ठिकाणी लाडक्या बहिणींनी भरघोस जो काही आशीर्वाद आहे तो दिलेला आहे. न्यूज 18 लोकमतला आलेली बातमी आहे. संपूर्ण माहिती आपण नेहमीच पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर पाहू शकता बघा, पुराव्याच्या सहितच संपूर्ण माहिती या ठिकाणी असणार आहे. तर जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर आत्तापर्यंत तुम्हाला 1,500 रुपयांचा हप्ता जो वाटप केला जात होता सर्व महिलांना. ठीक आहे, आता ह्यामध्ये तुम्हाला आता जो काही हप्ता वाटप होणार आहे तो 2,100 रुपयांचा असणार आहे. हे जवळपास निश्चितच झालेलं आहे. बघा, महायुतीचं ह्या ठिकाणी सरकार येणार आहे, त्यामुळे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये जसं प्रसिद्ध केलं होतं 2,100 रुपये लाडक्या बहिणीने या ठिकाणी देण्याचं जाहीर केलं होतं, त्या पद्धतीने आता 2,100 रुपये महिलांना ह्या ठिकाणी वाटप होणार आहेत. पुढचा हप्ता तुमचा 2,100 रुपयांचा असणार आहे. आता हा हप्ता तुम्हाला केव्हा वाटप होईल त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबतच एकूणच किती महिलांना पैसे मिळणार आहेत ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सर्व महिलांसाठी, सर्व माता भगिनींसाठी महत्त्वाचा प्रश्न, बघा, महायुतीचं सरकार आता ह्या ठिकाणी येणार आहे, जवळपास निश्चितच आहे. आता ह्यामध्ये महायुतीमध्ये कुठले मुख्यमंत्री झाले पाहिजे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. जर तुम्हाला वाटतंय एकनाथजी शिंदेसाहेब झाले पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये एकनाथजी शिंदेसाहेब लिहून पाठवायचे. जर तुम्हाला वाटतंय देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे तर सर्वांनी देवेंद्र फडणवीस लिहून पाठवायचे. आणि जर तुम्हाला वाटतंय अजितदादा पवार झाले पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये अजितदादा पवार लिहून पाठवायचं. जे काही तुमचं मत असेल, एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस किंवा अजितदादा पवार, जे काही तुम्हाला वाटत असेल ते सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. कारण महायुतीचं सरकार जे आता त्या ठिकाणी येणार आणि निश्चित आहे. आणि तुम्हाला 2,100 रुपयांचा ह्या ठिकाणी लाडक्या बहिणींना जो काही लाभ आहे तो आता त्या ठिकाणी दिला जाणार आहे. कारण महायुतीला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिला आहे, निकाल जो आहे तो फिरलेला आहे. आणि त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवायचे तुम्हाला कुठले मुख्यमंत्री त्या ठिकाणी पाहायला आवडतील, एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस किंवा अजितदादा पवार. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचं जे काही मत असेल ते लिहून पाठवायचं आहे. तर बघा, लगेचच आता आपण ह्या ठिकाणी सुरुवात करूया. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती आघाडीवर आहे. सध्या 150 जागांवर. बघा, ही कालची ह्या ठिकाणी माहिती आहे, जे काय आपण पाहिलं होतं त्या ठिकाणची. परंतु लक्षात घ्या, आता जवळपास निश्चितच झालेलं आहे महायुतीच्या ह्या ठिकाणी जवळपास 232 प्लस जागा काहीतरी आहेत. आता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एवढ्या जागा आल्यानंतर महायुतीला बहुमत जे आहे ते त्या ठिकाणी मिळालेलं आहे. बहुमताचा जो काही आकडा असतो तो आपल्याकडे 145चा असतो महाराष्ट्र विधानसभेचा, आणि त्यामध्ये 232 जागा आलेल्या आहेत. त्यामुळे बहुमत जे आहे ते क्लिअरली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे महायुतीला. मग महायुतीमध्ये आपण जर पाहिलं तर 3 पक्षांचा समावेश आहे. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या पद्धतीने त्या ठिकाणी होत्या. तर आता ही जी काही महायुतीचं सरकार जे आहे ते त्या ठिकाणी स्थापन होणारच आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला 2,100 रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं. 2,100 रुपये दर महिन्याला तुम्हाला हे जे काही पैसे आता वाटप होणार आहेत. त्यासोबतच ज्या काही महिला भगिनी आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज करायचे आहेत त्यांनी देखील तुमचे डॉक्युमेंट्स, कागदपत्र लवकरात लवकर रेडी करून ठेवायचे. लवकरच लाडकी बहीण योजनेचे जे काही नव्याने अर्ज आहेत ते सुरू होतील. ज्या काही महिला भगिनी राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी, ज्या महिलांनी अर्ज भरले त्यांना नाही, ज्या महिलांचे अर्ज भरायचे बाकी आहेत त्यांच्यासाठी लवकरच नव्याने जे काही अर्ज आहेत ते सुरू होतील. आणि नव्याने अर्ज सुरू झाले की त्याची अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला पण लाईक करून घ्यायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पुढचे जे काही व्हिडिओ
व्हिडिओ आहेत ते त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आता आपण पुढे महत्त्वाची माहिती पाहूया बघा. तर पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींचा महायुतीला आशीर्वाद. तर बघा, लाडक्या बहिणींनी महायुतीला या ठिकाणी आशीर्वाद जो आहे तो दिलेला आहे. महायुती स्पष्ट बहुमत आणि मोठा विजय नोंदवेल असा निष्कर्ष जवळपास सर्वच एक्झिट पोलने काढला आहे. त्यानुसार निकालात विजयाचे माप महायुतीच्या बाजूने झुकताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेपेक्षा पुढे असल्याचे दिसते. अशा स्थितीत लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेमुळे मतदान वाढले आणि या योजनेचा फायदा महायुतीला होताना दिसत आहे. प्रचारावेळी महायुतीने सत्तेत आल्यास 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये, बघा प्रचाराच्या वेळेसच त्यांनी सांगितलं होतं 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये या ठिकाणी प्रति महिना देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. तर काँग्रेसने देखील महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत कर्नाटकच्या धर्तीवर दरमहा 3000 रुपये देण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं होतं. परंतु जर आपण पाहिलं तर या ठिकाणी महिलांनी 2100 रुपयाच्या बाजूने मतदान केलेले, म्हणजेच महायुतीच्या बाजूने ह्या ठिकाणी मतदान केलेलं आणि तुम्हाला दर महिन्याला आता 2100 रुपये मिळणार आहेत. 2100 रुपयेप्रमाणे जर आपण या ठिकाणी वर्षाला केलं तर 12 महिन्यांचे या ठिकाणी आपले 25,200 रुपये होणार आहेत. म्हणजेच 25,200 रुपये प्रत्येक महिलेला, एका महिलेला 25,200 रुपये प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी वाटप होणार आहेत 2100 रुपयाच्या प्रमाणे. ठीक आहे, तर सर्व महिलांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे. जर आपण पाहिलं तर आता तुम्हाला प्रत्येक वर्षाला 25,200 रुपये या ठिकाणी तुमच्या अकाउंटला जमा होतील प्रत्येक वर्षाला, म्हणजेच प्रत्येक महिन्याला 2100 रुपये सर्व महिलांना या ठिकाणी जमा होणार आहे. त्यासाठी आता तुम्हाला कोणते मुख्यमंत्री त्या ठिकाणी पाहायला आवडतील? मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस किंवा अजितदादा पवार, जे काही तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडतील ते सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. त्यासोबतच आत्तापर्यंत तुमचे 7,500 रुपये जे तुम्हाला पाठवलेले होते ते देखील तुमचे खर्च झालेले असतील. ठीक आहे, ते देखील तुमचे पैसे खर्च झालेले असतील. त्यामुळे आता तुम्ही पुढील हप्त्याची वाट पाहत असाल तर पुढील हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार? तर बघा, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलं होतं आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच तुमच्या अकाउंटला पैसे जमा केले जातील असं त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलेलं होतं. परंतु आता जर आपण या ठिकाणी पाहिलं, नव्याने सरकार जे आहे ते अजून स्थापन झालेलं नाही. महायुतीचं सरकार होणार आहे, परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर पैसे केव्हा वाटप होतील त्या संदर्भाची जी काही तारीख आहे ते आल्यानंतर सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्व महत्त्वाची माहिती बघा, मी तुम्हाला जुलैपासूनची संपूर्ण अपडेट देत आलेलो आहे. जुलैपासून लाडकी बहीण योजना जशी सुरू झाली तेव्हापासूनची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत आलेलो आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती जी ती त्या पद्धतीने मिळावी. तुमचे अर्ज कसे भरले जावेत, अर्ज कसा मंजूर होतो ते देखील तुम्हाला सांगितलेलं होतं. त्यासोबतच तुम्हाला पैसे किती मिळतील, कशा पद्धतीने मिळतील, कोणत्या तारखेला मिळतील, संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पुढचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पुढचा हप्ता तुम्हाला लगेच वाटप होईल असं त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं. त्यामुळे आता पुढचा हप्ता तुम्हाला केव्हा वाटप होतो ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे सर्वात अगोदर. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जी काही अपडेट आहे ती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.